कोकण घाटमाथ्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसानं मागील 4 दिवस दमदार हजेरी लावली आहे. नद्या ओढे भरून वाहत आहेत. काही भागात पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. आज पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथ्यासह सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई या भागांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने जारी केला असून उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाज आहे. तर काही भागात निरभ्र आकाश राहील असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अजून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर उद्यापासून कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी होणार असून पुढील 3 दिवस पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तर उर्वरित राज्यात मात्र पाऊस ओढ देण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. आज मान्सूनची उत्तरेकडील सीमा बाडमेर, जोधपूर, रायगड, चुरू जिल्हा, भटिंडा या भागांमधून जाते. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून उत्तर अरबी समुद्राचा उर्वरित भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील उर्वरित भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण देश मान्सून कवेत घेण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोबनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.